नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी। सर्व शेतकऱ्याला हा सांगू इच्छितो, आज फक्त आता आजच्या दिवसमध्ये 2 जानेवारी पर्यंत थंडी राहणार आहे आणि 3 तारखेपासून राज्यामध्ये परत आता ढगाळ वातावरण राहणार आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा। तर पाऊस काय येणार नाही, पण ढगाळ वातावरण राहणार आहे। 4 जानेवारी, 5 जानेवारी, 6 जानेवारीला राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे। खूप ढगाळ येणार आहे, आभाळ येणार आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्या। राज्यात जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये फक्त पूर्व विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस पडणार आहे, तुरळक भागात पाऊस पडणार आहे। म्हणून अमरावतीच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे। म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। एकंदरीत परिस्थिती बघितलं राज्यामध्ये आता 4 जानेवारी, 5 जानेवारी, 6 जानेवारी 3 दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। आणि त्याच्यानंतर लगेच 7 जानेवारीपासून परत राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार आहे। म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक जर वातावरणामध्ये बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि माझ्या शेतकऱ्याचं मात्र नुकसान होऊ देणार नाही, या अंदाजामध्ये व्यक्त करतो। धन्यवाद।